नमस्कार मित्रांनो, आज आपण राज्यशास्त्राचे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर चला सुरू करूया. 31. लोकसभापतीची निवड कोण करते? 1. लोकसभा सदस्य. 2. मंत्रिमंडळ. 3. राज्यसभा सदस्य. 4. राष्ट्रपती. उत्तर: लोकसभा सदस्य. 33. एससी/एसटी करिता विशेष तरतुदी संदर्भात असणाऱ्या यादीत कोणत्या जातीला समाविष्ट करायचे हा अंतिम अधिकार कोणाचा आहे? 1. संसद. 2. राज्याचे राज्यपाल. 3. राष्ट्रपती. 4. सर्वोच्च न्यायालय. उत्तर: संसद. 34. खालील विधानांचा विचार करा. लोकशाही समाजवादी प्रणालीमध्ये सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व असते. भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद व गांधीवाद यांचा मिलाफ आहे. भारतीय समाजवाद मार्क्सवादी समाजवादाकडे अधिक झुकलेला दिसतो. 1991च्या उखाजा धोरणामुळे भारताची समाजवादी ओळख कमी झाली आहे. वरील विधानांतून योग्य विधाने ओळखा. 1. ब, ख, ड. 2. ब, ड. 3. ख, ड. 4. ब, ख, ड. उत्तर: ब, ड. 35. भारतीय राज्यघटना सरनाम्यातील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श नमूद केले आहेत. या तिन्ही प्रकारांचे मूळ स्रोत कोणते? 1. फ्रेंच राज्यक्रांती 1789. 2. रशियन राज्यक्रांती 1917. 3. जर्मनी, वायमर संविधान. 4. जपान संविधान. रशियन राज्यक्रांती 1917. 37. नागरिकत्व मिळवणे व गमावणे याबाबत आणि नागरिकत्वासंबंधी इतर कोणत्याही विषयाबाबत तरतुदी करण्याचा संसदेचा अधिकार राज्यघटनेच्या कितव्या कलमात नमूद केलेला आहे? 1. कलम 11. 2. कलम 10. 3. कलम 9. 4. कलम 8. कलम 11. 39. भारतात प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे? 1. राष्ट्रपती. 2. पंतप्रधान. 3. सर्वोच्च न्यायालय. 4. संसद. 40. मूलभूत हक्क अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत? 1. केंद्रीय मंत्रिमंडळ. 2. संसद. 3. राज्य विधिमंडळ. 4. संसद आणि राज्य विधिमंडळ. संसद. 41. खालील विधानांचा विचार करा. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क राज्यांच्या कारवाईपासून संरक्षित आहेत. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क खासगी व्यक्तीपासून संरक्षित नाहीत. कलम 19 मधील हक्क भारतीय नागरिक व कंपनी भागधारकांना लागू आहेत. कलम 19 मधील हक्क परकीय नागरिक किंवा निगम, कंपनी यांना लागू नाहीत. पर्याय: 1. ब, ख, ड. 2. ब, ख. 3. ब, ख, ड. 4. ब, ड. ब, ख, ड. 42. खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारणांशी संबंधित नाही? संथानाम समिती. ब. वांचू व गोस्वामी समिती. क. तारखुंडे समिती. ड. गोपालकृष्णन समिती. संथानाम समिती. 43. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? 5 वर्षे. ब. 6 वर्षे. क. 3 वर्षे. ड. 2 वर्षे. 5 वर्षे. 44. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते? उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश.
ब. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश. क. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश. ड. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश. 45. संसद तयार करण्याचे काम कोण करते? अ. केंद्र सरकार. ब. राज्य सरकार. क. जिल्हाधिकारी. ड. निवडणूक आयोग. निवडणूक आयोग. 46. कलम 169 नुसार विधान परिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो? अ. केंद्र. ब. राज्य. क. दोन्ही. ड. यापैकी नाही. राज्य. 47. भारतात वृत्तपत्र स्वतंत्रचा हक्क कोणी दिला आहे? 1. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. 2. भारतीय राज्यघटना. 3. माहिती व प्रसारण मंत्रालय. 4. प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया. भारतीय राज्यघटना. 49. खालीलपैकी नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो? 1. नियोजन मंत्री. 2. वित्त मंत्री. 3. पंतप्रधान. 4. राष्ट्रपती. पंतप्रधान. 50. केंद्र राज्य आर्थिक संसाधनांची विभागणी करण्याबाबत शिफारस कोण करते? 1. राष्ट्रीय विकास परिषद. 2. आंतरराज्य परिषद. 3. नियोजन आयोग. 4. वित्त आयोग. वित्त आयोग. 51. संस्थानांच्या विलिनीकरणाबाबत सर्वात महत्त्वाची भूमिका कोणी बजावली? 1. जवाहरलाल नेहरू. 2. सरदार पटेल. 3. महात्मा गांधी. 4. मोतीलाल नेहरू. सरदार पटेल. 52. राज्यघटनेने मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचे अधिकार अंडरस्कोर दिलेले आहेत. 1. सर्वोच्च न्यायालयास कलम 32 अन्वये. 2. उच्च न्यायालयास कलम 226 अन्वये. 3. सर्वोच्च न्यायालय कलम 32 अन्वये आणि उच्च न्यायालय कलम 226 अन्वये असे दोघांनाही. 4. कोणतेही न्यायालयास किंवा अधिकरणास सर्वोच्च न्यायालय कलम 32 अन्वये आणि उच्च न्यायालय कलम 226 अन्वये असे दोघांनाही. 53. राजकुमारी अमृत कौर या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या? 1. बिहार. 2. केंद्रीय प्रांत. 3. बॉम्बे. 4. पंजाब. केंद्रीय प्रांत. 54. राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खालील तत्त्वांचा स्वीकार केला आहे. अ. एकेरी न्यायव्यवस्था. ब. मूलभूत नागरी व फौजदारी कायद्याबाबत समानता. क. समान अखिल भारतीय सेवा. 1. अ. क. 2. अ. ब. 3. ब. क. 4. वरील सर्व. वरील सर्व. 55. भारतीय संविधानातील कोणता भाग हा महिलांच्या सन्मानाला न शोभणाऱ्या प्रथांचा त्याग करण्याबाबत सुचवितो? 1. मूलभूत अधिकार. 2. मूलभूत कर्तव्ये. 3. प्रस्तावना. 4. राज्याच्या उद्दिष्टांची मार्गदर्शक तत्त्वे. मूलभूत कर्तव्ये. 56. घटनेच्या मूलभूत अधिकारांतर्गत खालीलपैकी कोणते कलम योग्य पर्यावरणात प्रतिष्ठितपणे जगण्याचा अधिकार देते? 1. 21. 2. 22. 3. 23. 4. 24. 21. 57. संविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती समिती बरोबर जुळत नाही? समिती अध्यक्ष. 1. सुकाणू समिती. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 2. कामकाज समिती. के. एम. मुन्शी. 3. मूलभूत हक्क उपसमिती. जे. बी. कृपलानी. 4. अल्पसंख्याक उपसमिती. मौलाना अबुल कलाम आझाद. अल्पसंख्याक उपसमिती. मौलाना अबुल कलाम आझाद. 58. राज्य धोरणांची निर्देशक तत्त्वे भारताच्या संविधानातील कोणत्या भागात वर्णन केली आहेत? 1. भाग 1. 2. भाग 2. 3. भाग 3. 4. भाग 4. भाग 4. 60. 1935 च्या कायद्यात कशाची तरतूद होती? 1. प्रौढमताधिकार. 2. साम्राज्य अंतर्गत शासन. 3. सापेक्ष स्वायत्ता.
साम्राज्य अंतर्गत शासन